अमेयाची बदली लांब दक्षिणेतील गावात झाली आणि अनुजा धसकलीच. परका मुलूक, अपरिचित भाषा, कसं जमणार आपल्याला? त्यातून अन्वय अवघा 2 वर्षांचा. अन्वयला घेऊन दोघांनीच परमुलुखात जायचं म्हणजे, पण जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते, कारण अमेयला प्रमोशनवर पाठवले होते. त्यामुळे बदली नाकारणे अशक्यच. आईला फोनवर सांगताना अनुजाला भरून आलं. आई, कसं होईल ग माझं? अन्वय इतका लहान, मुलूक परका, तिथल्या लोकांना धड हिंदीसुद्धा येत नाही म्हणे. अनुजाचा स्वर रडवेला झाला होता. अगं अनुजा, सगळं ठीक होईल. आई अनुजाची समजूत काढत म्हणाली. लोक तर परदेशी जातात, तिथे कसे राहत असतील ते? वर्षानुवर्षे भारतात यायला सुद्धा मिळत नाही. तू तर भारतातच राहणार आहेस. कधी गरज पडली तर आम्ही येऊ, कधी अमेयाचे आईबाबा येतील. असं हातपाय गाळून कसं चालेल? आईच्या बोलण्याने अनुजाला धीर आला आणि ती आता त्यांच्या बदलीच्या गावाबद्दल, होनागेरेबद्दल माहिती गोळा करू लागली. आता त्या गावाला तिने मनाने स्वीकारले होते. अनुजाचे आईबाबा त्यांच्याबरोबर होनागेरे गावास आले. त्यामुळे सामान लावणे, खट्याळ अन्वयला सांभाळणे इत्यादी गोष्टी सुकर झाल्या. होनागेरे एक टुमदार गाव होते. अमेयला राहण्यासाठी 3 खोल्यांचे अपार्टमेंट मिळाले होते, ते सुद्धा गावाच्या मध्यवर्ती भागात. त्याची बँक, भाजी बाजार, दुकाने सर्व काही हाकेच्या अंतरावर. नव्यानेच बांधलेल्या इमारतीतील ते घर पाहून सर्वांनाच हायसे वाटले. अनुजाचे आईवडील असल्याने सामान पटकन लागले. अन्वयसुद्धा सुरुवातीला बावरला, पण लवकर रमला. आईबाबा परतले आणि अनुजा आता गावाला सरावली. मात्र एक गोष्ट तिला प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे तेथील स्थानिक लोक परक्यांना आपल्यात सामावून घेण्यास अजिबात उत्सुक नव्हते. भारतात सगळीकडे चालणारी हिंदी भाषा या माणसांना कळत नसे. सगळे व्यवहार अनुजा खाणाखुणांवरच निभावून नेत असे. आईबाबा असे तोवर तिला एकटेपणा जाणवला नव्हता, पण आता प्रकर्षाने जाणवत होता. मग सामान, भाजी खरेदी झाली की अनुजा अन्वयला घेऊन रोज जवळचा असलेल्या देवीच्या मंदिरात जाऊ लागली. प्रशस्त गाभारा असलेल्या त्या मंदिरात इकडे तिकडे पळणे, आईने उंच पकडल्यावर घंटा वाजवणे, प्रसादाचा खाऊ खाणे यात अन्वयचा वेळ चांगला जात असे. अमेयचा ऑफिसमधून निघतोय म्हणून फोन आला की ती अन्वयला घेऊन घरी येण्यास निघे. त्या दिवशी अन्वय उड्या मारत पायऱ्या उतरत होता. गडबडीत त्याची पायरी चुकली आणि तो पडणार एवढ्यात, अरे बाळा हळू, पडशील ना, असे म्हणत एक वृद्ध भिकारीण पुढे झाली आणि तिने अन्वयला सावरले. अनुजा दचकली. मराठी कोण बोललं? तिने आवाजाच्या अनुरोधाने पाहिले, पण तोपर्यंत ती भिकारीण वळून चालायला लागली होती. संपूर्ण रस्ताभर अनुजा अस्वस्थ होती. हा आवाज तिने पूर्वी अनेकदा ऐकला होता. कोणाचा आवाज अगदी असाच होता बरं? डोक्यात एकदम वीज चमकल्यासारखे झाले. 10वीला शिकवणाऱ्या लाखे मॅडमचा आवाज अगदी असाच होता. नक्कीच. पण लाखे मॅडम आणि कर्नाटकातील एका गावातील मंदिरासमोर भिकारणीच्या रूपात कसं शक्य आहे हे? अनुजा आपल्याच विचारात बुडालेली पाहून अमेयने विचारले. तेव्हा अनुजाने आज मंदिरात घडलेला प्रसंग सांगितला आणि आपली शंकाही सांगितली. ह्या, काहीतरीच तुझं, अमेयने तिची शंका उडवून लावली. तुझ्या 10वीला असणाऱ्या मॅडम कशा असू शकतील कर्नाटकात, आणि तेही भिकारीण म्हणून? काहीतरीच तुझं आपलं. अमेयने तिची शंका धुडकावून लावली, तरी अनुजाच्या मनातील संशय काही दूर होईना. दुसऱ्या दिवशी तिने त्या कृश भिकारणीचे मोबाईलवर गुपचूप फोटो काढले आणि विद्या सदन शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकले. अपेक्षेप्रमाणेच कमेंट्सचा महापूर लोटला.
सगळ्यांनी अनुजावर टीकेचा भडीमार सुरू केला. सर्वांचा एकच सूर होता, कसं शक्य आहे? फक्त लाखे मॅडम जवळ राहणाऱ्या संजा पाटीलने सांगितले की त्यांचा मुलगा विश्वास लांब कोठेतरी नोकरी लागली म्हणून घरदार सोडून लाखे मॅडम बरोबर कुटुंबासहित नोकरीच्या गावी गेला आहे. म्हणजे लाखे मॅडम गावात राहत नाहीत याची खात्री झाली. संजाने पुढे सांगितले, मध्यंतरी त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते आणि काहीतरी दोष राहिल्याने त्या थोड्या लंगडतात. तेव्हापासून अनुजाने त्या भिकारणीवर लक्ष ठेवले आणि तिच्या निदर्शनास आले की ती भिकारीणही लंगडते आणि ती भिकारीण म्हणजेच लाखे मॅडम आहेत यावर शिक्कामोर्तब झाले आणि ग्रुपमध्ये एकच गडबड उडाली. प्रत्येकजण एकमेकास विचारू लागले, कसं शक्य आहे हे? आपल्या शाळेतील एका शिक्षिकेवर अशी पाळी यावी आणि का? ग्रुपवर सन्नाटा पसरला. कोणाला काही सुचेना. सम्याने पुढाकार घेतला आणि लाखे मॅडमना आर्थिक मदत करण्याचे आवाहन करताच मदतीचा पाऊस पडला. आता पुढे काय? आशूच्या काकांचा वृद्धाश्रम असल्याने त्याने त्यांच्या राहण्याची सोय करण्याचे आश्वासन दिले. मंदार आणि दिशाने जवळच राहत असल्याने वृद्धाश्रमात ठेवल्यावर लाखे मॅडमची विचारपूस करण्याची जबाबदारी घेतली. आता प्रश्न होता लाखे मॅडमना समजावून पटवून परत आणण्याचा. तर मंग्या, रश्मी आणि सुनेत्राने होनागेरेला जावयाचे आणि लाखे मॅडमना परत आणावयाची कामगिरी स्वीकारली आणि त्याप्रमाणे ते तिघे होनागेरेला येत असल्याचे अनुजाला कळवले. पहाटे अनुजाकडे पोहोचल्यावर उत्तेजित स्वरात झालेल्या चौघांच्या गप्पा, लाखे मॅडमना भेटायचे या विचाराने थोडी धाकधूक मनात घेऊन कधी एकदा उजाडते असं सर्वांना झाले होते. आज अमेयने बँकेत रजा टाकली होती. अन्वयला सांभाळणे आणि घराची व्यवस्था त्याने आपणहून अंगावर घेतली होती. चौघेजण मंदिराकडे निघाले. त्यांच्या चालण्याचा वेग वाढला होता आणि हृदयातील धडधडही. मंदिराबाहेर नेहमीप्रमाणे भिकाऱ्यांची रांग होती. श्रद्धाळू भक्त मंदिरात देवीचे दर्शन घेऊन भिकाऱ्यांना पैसे, केळी, कोणी वाढदिवसानिमित्त पेढे, लाडू वगैरे वाटत होते. त्या रांगेत लाखे मॅडमही होत्या. ॲल्युमिनियमचे वाडगे समोर ठेवून विझलेल्या डोळ्यांनी भिक्षेची वाट बघत. अनुजा लाखे मॅडम समोर जाऊन उभी राहिली आणि तिने हाक मारली, लाखे मॅडम. बेसावत लाखे मॅडम एकदम दचकल्या. त्यांनी समोर पाहिले तर त्यांचे माजी विद्यार्थी उभे होते. आश्चर्य, शरम आणि वेदनेने त्यांचा चेहरा विदीर्ण झाला. त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. चला लाखे मॅडम, आम्ही तुम्हाला न्यायला आलोय. रश्मी आणि सुनेत्राने त्यांना हात देऊन उठवले. रांगेतील भिकारणी आश्चर्याने पाहू लागल्या. तशी मोडके तोडके कानडी शिकलेल्या अनुजाने प्रसंगावधान राखून बळगरू म्हणजेच नातेवाईक आहेत असे सांगितले. अनुजाच्या घरी ऊन पाणी, साबण, शॅम्पूने आंघोळ करून लाखे मॅडमनी सैलसर पंजाबी ड्रेस परिधान केला. आकस्मिक घडलेल्या घटनांनी त्या इतक्या भांबावून गेल्या होत्या की काय प्रतिक्रिया द्यावी हेच त्यांना कळत नव्हतं. गरमागरम कांदे पोहे आणि चहा पिऊन त्यांना तरतरी आली आणि त्या जरा सैलावल्या. आधीच्या दिनवाण्या दिसणाऱ्या आणि आताच्या टवटवीत मुद्रेच्या लाखे मॅडमचे बदललेले रूप त्यांच्या विद्यार्थ्यांना सुखावत होते. लाखे मॅडमचा आत्मविश्वास जागृत झाला होता हे त्यांच्या प्रसन्न मुद्रेवरून लक्षात येत होते. लाखे मॅडमच्या भोवती सर्वांनी कोंडाळे केले आणि प्रश्न विचारून त्यांना भंडावून सोडले, अगदी शाळेतल्या दिवसांसारखेच. शांत बसा सर्वांनी, लाखे मॅडमचा दमदार आवाज घुमला. त्यासरशी सारे एकदमच गप्प झाले. शक्य असतं तर लाखे मॅडमने टेबलावर डस्टर आपटला असता.
त्यांच्या शाळेतील ही मुले मिनिटभरात भानावर आली आणि आपण लाखे मॅडमच्या वर्गात नसून अनुजाच्या घरी आहोत हे लक्षात आल्यावर हास्याचा कल्लोळ उठला. मॅडम, तुम्ही आम्हाला ओळखलं? रश्मीने विचारले. हो, का नाही ओळखणार? 2012ची बॅच. अनुजा, रश्मी, सुनेत्रा आणि मंगेश. बरोबर ना? लाखे मॅडमच्या स्मरणशक्तीने सर्वांना चकित केले. जेवण आलं आहे, आधी जेवून घ्या, अमेयने पुकारले. सर्वांनी जेवणावर यथेच्छ ताव मारला. अन्वयला नवीन मामा मावशा आवडल्या होत्या. तो त्यांच्या भोवती घुटमळत होता. ते सुद्धा लहान मूल होऊन त्याच्याशी खेळत होते. तिकडे व्हॉट्सअपवर सगळे जण उत्सुकतेने आपली वाट पाहत असतील. सुनेत्राने आठवण करून देताच सारेजण लाखे मॅडम भोवती बसले आणि फटाफट सेल्फी काढून ग्रुपवर टाकले. ग्रुपमधील सारेजण किती एक्साइट झाले असतील. आता वातावरण जरा गंभीर झाले होते. प्रथितीय शाळेतील नावाजलेली शिक्षिका, ते मंदिराबाहेर बसून भीक मागणारी भिकारीण, अशी लाखे मॅडमच्या आयुष्याची परवड कशी झाली याबद्दल जाणण्यासाठी सारेजण अधीर झाले होते. लाखे मॅडम थोडा वेळ निशब्द बसल्या. शब्दांची जुळवाजुळव करीत असाव्यात. अखेर त्या बोलू लागल्या. जवळपास 38 वर्षे अध्ययनाचे काम करून मी निवृत्त झाले. पती निधनानंतर लहान मुलाचा सांभाळ करत एकटीने संसाराचा भार पेलला. मुलगा चांगला शिकला, नोकरीला लागला, त्याचे लग्न झाले, गोंडस मूल झाले. आता आराम करायचा, नातवंडाबरोबर वेळ मजेत घालवायचा, एवढेच स्वप्न उरले होते. एक दिवस विश्वास, माझा मुलगा म्हणाला, आई, मला आणि स्वातीला, माझ्या सुनेला हैदराबादमध्ये नोकरी मिळाली आहे. आम्हाला जॉईनिंग लेटरसुद्धा मिळाले आहे. 3 महिन्यात जॉईन करायचे आहे. हैदराबादला? मी आश्चर्याने विचारले. नीट चौकशी केली आहेस ना? त्यावर स्वाती घाईघाईने म्हणाली, अहो आई, माझ्या मैत्रिणी राहतात तिकडे. सगळं स्वस्त आहे तिकडे. घरसुद्धा कमी किमतीत मिळतात. आपण विकतचं घर घेऊ तिकडे. या भाड्याच्या घरात राहून कंटाळा आला. स्वतःच्या मालकीचं घर कधीही चांगलंच नाही का? मला खरं तर आपलं घर, आपली माणसं सोडून जायला अगदी जीवावर आलं होतं. पण मुलांचं भविष्य जर उज्ज्वल असेल तर मला तडजोड करणं भाग होतं. मी अनिच्छेनेच होकार दिला. त्यांना नोकरीच्या गावी स्वतःचं घर हवं होतं, पण पैसे कमी पडत होते, म्हणून माझी सारी बचत त्यांच्या हाती सोपवून मी त्या परक्या गावी जाण्याची मनाची तयारी करू लागले. विश्वास आणि स्वाती सामानाची बांधाबांध, पैशांची व्यवस्था वगैरेंची धावपळ करत होते आणि मी नातवाला सांभाळत त्यांची लगबग पाहत होते. लाखे मॅडम क्षणभर थांबल्या. कदाचित नातवाची त्यांना आठवण झाली असावी. आवंढा गिळून त्या पुढे सांगू लागल्या. हैदराबादला जाण्याचा दिवस जवळ आला. घरातील सामान आधीच रवाना झाले होते. घरमालकांचा निरोप घेऊन घराच्या चाव्या त्यांच्या हाती सोपवून आम्ही भाड्याच्या कारने हैदराबादला निघालो. रात्री विश्वासने जेवणासाठी एका धाब्यावर कार थांबवली. सर्वांनी जेवण केले. स्वाती आणि विश्वास टॉयलेटला जाऊन आले आणि मी नातवाला त्यांच्याकडे सोपवून टॉयलेटला गेले. परत आल्यावर कोणी दिसेना, म्हणून ट्रक्सच्या गर्दीत आमची कार शोधू लागले. माझी धावपळ बघून एका ट्रक ड्रायव्हरने विचारले, माझी क्या बात है, किसे ढूंढ रही हो? मी रडकुंडीला येत म्हटलं, माझी कार शोधत आहे. तेव्हा तो म्हणाला, वो सफेद रंग की कार तो कब की निकल गई. मी मटकन खाली बसले. डोळ्यापुढे अंधारी आली. मला सोडून विश्वास सरळ निघून गेला. आपल्या आईची अशी अनोळख्या जागी काय अवस्था झाली असेल याची त्याला जाणीव नव्हती. का मला सोडून तो मुद्दाम निघून गेला? किती निष्ठुर झालाय हा. त्या अनोळखी जागी मी एकटी होते, पूर्णपणे एकटी. लाखे मॅडम क्षणभर थांबल्या. सर्वांच्या डोळ्यातून
घळाघळा आसवं वाहत होती. लाखे मॅडम कातर झालेल्या आवाजावर ताबा ठेवत पुढे सांगू लागल्या. मी भयाने कापू लागले. आजूबाजूला तांबारलेल्या डोळ्यांचे आडदांड ट्रक ड्रायव्हर्स जमा झाले आणि मला सोडून निघून जाणाऱ्या मुलाला अर्वाच्य शिव्या देऊ लागले. त्यांच्या दारूच्या भपकाऱ्यांनी माझी शुद्ध हरपू लागली. तेवढ्यात काय गडबड झाली आहे ते पाहायला त्या धाब्याचा मालक तिथे आला. क्षणभरात त्याला परिस्थितीचा अंदाज आला आणि त्याने अदबीने धाब्यात नेले. मला त्याने विचारले, आपका नाम क्या है? आप कहाँ रहती हो? आणि त्या क्षणी मी भानावर आले. माझी पर्स त्या कारमध्येच राहिली होती. आत्ता या क्षणी माझ्याकडे ना पैसे होते, ना मोबाईल, ना घर. मग माझी ओळख काय सांगू? कोण विश्वास ठेवेल माझ्यावर? माझे अस्तित्व या जगात कसे पटवून देणार लोकांना? माझ्या डोळ्यात पाणी आलं. तशी त्या सहृदय मालकाला माझी दया आली आणि त्याने त्या धाब्यावर रात्री झोपण्याची माझी व्यवस्था केली. सकाळी त्यांची नैमित्तिक कामे सुरू झाली. आता माझी व्यवस्था मलाच करावी लागणार होती. मी त्या मालकाचा निरोप घेतला. त्याने माझ्या हातावर 200 रुपये ठेवले. समोर दिसेल त्या बसमध्ये चढून मी शेवटच्या स्टॉपचे तिकीट काढले आणि या गावात येऊन पोहोचले. पुढचे सर्व तुम्ही जाणताच. लाखे मॅडमनी समारोप केला. लाखे मॅडमची कथा ऐकून सर्वजण सुन्न झाले होते. लाखे मॅडमच्या बाबतीत सत्य हे अद्भुत नव्हे भयंकर होते. पती निधनानंतर हाल अपेष्टा सोसत वाढवलेल्या पोटच्या मुलाने विश्वासने त्यांचा विश्वासघात केला होता. आईला असे असहाय्य स्थितीत सोडून जाताना त्याला काहीच कसे वाटले नाही. त्याची बायकोही त्याला कशी काय सामील झाली? सर्वजण निशब्द बसले होते. मॅडम, झाले ते झाले. भूतकाळ कितीही कटू असला तरी त्याला आपण बदलू शकत नाही. मंगेश शांततेचा भंग करीत म्हणाला. तुमचे आयुष्य यापुढे सुखात जावे म्हणून आम्ही विद्यार्थ्यांनी एक योजना आखली आहे. काय? लाखे मॅडमने आश्चर्याने विचारले. पुढे त्या घाईघाईने म्हणाल्या, हे बघा, आपल्या गावी परत जायची माझी मुळीच इच्छा नाही. ज्या गावात मानाने प्रतिष्ठेने राहिले त्याच गावाने आपली कीव करावी असं मला वाटत नाही. नाही मॅडम, अनुजा घाईघाईने म्हणाली. आम्ही तुमची व्यवस्था एका वृद्धाश्रमात केली आहे. लाखे मॅडमच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरले. पण वृद्धाश्रमाची फी देण्या इतके पैसे नाहीत माझ्याकडे बाळांनो. लाखे मॅडमच्या आवाजात खिन्नता होती. त्याची तुम्ही काळजीच करू नका मॅडम, मंगेश म्हणाला. त्याची व्यवस्था आधीच झाली आहे. लाखे मॅडम विचारमग्न झाल्या. प्लीज मॅडम, नाही म्हणू नका, सुनेत्रा काकुळतीला येऊन म्हणाली. मॅडम, आम्ही तुमच्याकडून ज्ञान मिळवले, प्रेम मिळवले. आता तुमच्यासाठी काहीतरी करायची जबाबदारी आमची. आपल्या संस्कृतीमध्ये गुरूंसाठी गुरुदक्षिणा द्यावी अशी प्रथा आहे. तुमच्या विद्यार्थ्यांनी ही गुरुदक्षिणा तुमच्या चरणावर ठेवली आहे, तिचा स्वीकार करा प्लीज. सुनेत्राच्या या आर्जवी स्वरांनी लाखे मॅडमच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. एका मुलाने आईला दुत्कारले, पण या विद्यार्थ्यांनी माझ्यावर किती निरपेक्ष प्रेम केले. लाखे मॅडमच्या बरोबर रश्मी, मंगेश आणि सुनेत्रा गाडीत चढले. गाडी सुटली. अनुजा, अमेय आणि अन्वय सर्वांना टाटा करत होते. लाखे मॅडम निघाल्या होत्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करण्यास. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.